ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। नमस्कार मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त टिळकांच्या गोष्टी सांगण्याचा एक उपक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। मी श्री सुळे सर, पार्ले टिळक विद्यालय प्राथमिक मराठी शाळा। मित्रांनो, माझ्या शाळेचे नाव टिळकांच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण टिळक म्हणजे एक नाव नाही, तर ते एक विचार, एक ऊर्जा आणि एक प्रेरणा आहेत। मुलांनो, काही व्यक्ती इतिहासात अशा ठळकपणे उमटतात की त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात। लोकमान्य टिळक हे अशाच महान व्यक्तिमत्वापैकी एक आहेत। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, या घोषणेसाठी आपण त्यांना ओळखतो। पण त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते। आज मी तुम्हाला त्यांच्या बालपणातील अशा एका घटनेबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे की जी त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावावर आणि कठोर परिश्रमावर प्रकाश टाकते। मुलांनो, टिळक शाळेत शिकत असताना त्यांना वाचनाची खूप आवड होती। पण त्यांच्या शाळेतील एक विषय असा होता की ज्यात त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते, आणि तो विषय म्हणजे हस्ताक्षर। त्या काळात शिक्षक विद्यार्थ्यांना सुंदर आणि स्पष्ट अक्षरात लिहिण्यासाठी खूप महत्त्व देत असत। बाळ गंगाधर टिळक अभ्यासात खूप हुशार असले तरी त्यांचे अक्षर मात्र थोडेसे घाईचे आणि अस्पष्ट होते। अनेकदा शिक्षक त्यांना अक्षर सुधारण्यासाठी सूचना करत, पण टिळकांना वाटायचे की अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्त्वाचे आहे। त्यामुळे टिळक अक्षरावर जास्त लक्ष देत नसत। एकदा त्यांचे शिक्षक त्यांचे वहीतील अक्षर पाहून थोडेसे नाराज झाले। त्यांनी टिळकांना जवळ बोलावले आणि म्हणाले, बाळ, तुमचे ज्ञान खूप मोठे आहे, तुम्ही हुशार आहात, पण जर तुमचे अक्षर स्पष्ट नसेल तर इतरांना ते वाचता येणार नाही। त्यामुळे तुमचे विचार इतरांना समजणार नाहीत। तुम्हाला ज्ञानाचा प्रसार करायचा असेल तर ते इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजे। शिक्षकांचे हे बोल बाळ टिळकांच्या मनाला लागले। त्यांना समजले की नुसते ज्ञान असून उपयोग नाही, ते चांगल्या प्रकारे मांडताही आले पाहिजे। त्या दिवसापासून त्यांनी आपले अक्षर सुधारण्याचा निश्चय केला। रोज टिळक शाळेतून आल्यावर ते अक्षर गिरवण्याचा सराव करू लागले। सुरुवातीला त्यांना कंटाळा आला, पण शिक्षकांचे शब्द आठवून त्यांनी सराव सुरूच ठेवला। काही दिवसांनी टिळकांचे अक्षर खूप सुंदर आणि स्पष्ट झाले। त्यांच्या शिक्षकांना आणि मित्रांनाही आश्चर्य वाटले। या प्रसंगातून टिळकांना एक महत्त्वाचा धडा मिळाला की कोणतेही काम लहान किंवा कमी महत्त्वाचे नसते। प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता आणणे आवश्यक आहे। पुढे जाऊन लोकमान्य टिळक जेव्हा मोठे नेते झाले तेव्हा त्यांच्या भाषणांमधून आणि लेखनातून त्यांचे विचार लाखो लोकांपर्यंत पोहोचले। त्यांचे स्पष्ट लेखन त्यांच्या विचारांना अधिक प्रभावी बनवण्यासाठी उपयुक्त ठरले। बाळांनो, या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळाले? तर कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते, केलेल्या कामात गुणवत्ता आणणे आवश्यक आहे। शिक्षकांचे मार्गदर्शन नेहमीच फायद्याचे असते। सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट साध्य करता येते। बाळांनो, तुम्ही सुद्धा आजपासून नव्हे, आत्तापासून अक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करत राहा। कराल ना? धन्यवाद। ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।